नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्वजण। आपण ना आज जवसाची चटणी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी मी इथं ना जवस घेतलेला आहे, एक वाटी जवस घेतलेला आहे आणि त्यासाठी मिरची पावडर घेतलेली आहे आणि लसूण घेतला, जिरे घेतलेत, कढीपत्ता पण घेतलेला आहे। कढीपत्ता ना वाळलेला मी घेतलेला आहे कारण तो आपल्याला नंतर भाजायचा आहे म्हणून। आता पहिल्यांदा काय करायचं, जवस जी आहे तर ती जवस आपल्याला मीडियम आचेवरती भाजून घ्यायची आहे। जवसचा कलर थोडासा चेंज झालेला आपल्याला लक्षात येतो तोपर्यंत ना ती भाजून घ्यायची आहे आपल्याला। याच्यामध्ये ना मी लाल मिरची पावडर वापरली आहे, पण तुम्ही ना वाळलेली जी लाल मिरची असते ना तीही तुम्ही डायरेक्ट वापरू शकता, पण ती माझ्याकडे नव्हती म्हणून मी इथं लाल मिरची पावडर वापरली आहे। तर हे भाजलेलं जे जवस आहे ना ते साईडला काढून घ्यायचं आहे थंड होण्यासाठी, आणि त्यानंतर आपल्याला जिरे, लसूण आणि कढीपत्ता जे आहे ते अजून भाजून घ्यायचं आहे। आणि त्याच्यामध्ये जवसाची चटणी करताना त्याच्यामध्ये ना पांढरे तीळसुद्धा वापरायचे आहेत आपल्याला। तर हे सुद्धा मस्त भाजायला लागला आहे बघा, याचा कलर पण चेंज होत आहे आणि हे भाजताना ना ह्याचा स्मेल खूप छान येतो, म्हणजे एक भाजल्यानंतरचा वास असतो ना तो खूप छान वास येतो याचा। हे भाजून आता आपण हे सगळं साईडला काढून घेणार आहोत। त्यानंतर मी जवस थंड करायला ठेवला होता, जवस थंड झाल्यानंतर आपल्याला आता ते बारीक करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी पांढरे तीळ पण इथं वापरलेले आहेत। आता हे जे सगळं मिश्रण आहे ना तर ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे। तुम्हाला जर खलबत्त्यात करायचं असेल ना तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा बारीक करू शकता, पण मी आता मिक्सरला करते, मिक्सरला सुद्धा खूप छान होते। मिक्सरला बारीक करून घेते आता मी हे। जवसमध्ये ना खूप जास्त प्रमाणामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं, जे की आपल्या हेल्थसाठी फारच छान असतं। हे बघू शकता इथं चटणी तयार झालेली आहे आणि इतकी छान झाली आहे ना, मस्त झाली एकदम, खूप छान चटणी तयार झालेली आहे की जे की तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत खाऊ शकता, मस्त लागते। रेसिपी एकदम शॉर्ट आहे, जास्त काही लागत नाही आणि टाईमसुद्धा जास्त लागत नाही आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ। हे पाहू शकता चटणी मस्त झालेली आहे आणि गरम गरम भाकरीसोबत कुठलीही चटणी असो एकदम अशी खास लागते। थँक्यू।